शेती विषयामध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत, बऱ्याच समस्या आहेत आणि मी नियमितपणे कोणतरी एक समस्या उचलत असतो आणि त्याच्यावरती काम करत असतो. त्याच्यावरती अभ्यास करणं, वाचन करणं, रिसर्च करणं, नवीन-नवीन प्रयोग करणं हे मी करत असतो नियमितपणाने. आणि या विषयावरती मी खूप सारा पैसासुद्धा ओतत असतो. खूप खर्च होत असतो आपल्या टीमचा. असाच एक विषय आहे शेती विषयामधला, जो बऱ्याच महिन्यांपासून मला सातत्यानं त्रास देत होता. तो म्हणजे कोणता? की ज्या वेळेला शेतामध्ये जास्त पाऊस पडतो किंवा पाणी गरजेपेक्षा जास्त होतं, त्यावेळेला पिकांचं खूप नुकसान होतं. जमिनीमध्ये वापसा नाही राहत, मुळांना अन्नद्रव्य घेता येत नाहीत, मुळा कोमेजायला सुरुवात होते. मुळा कोमेजल्या किंवा मुळांना अन्नद्रव्य घेता नाही आले की वरती पिकांची हालत खूप खराब होते. फुलं गळतात, फळं गळतात, पिकं कोमेजायला लागतात, पिवळी पडायला लागतात. आतूनच शेतकऱ्यांचं नुकसान होतं अशा कंडिशन्समध्ये. अशा कंडिशन्समध्ये काय केलं पाहिजे, यावर काय विलाज आहे का, मी सातत्यानं शोधत होतो. एक विलाज होता जो मला माहिती होता, पण तो जरा लॉंग टर्मचा आहे आणि खर्चिकसुद्धा आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त काही एखादा फॉर्म्युला शोधता येईल का, एखादं काही करता येईल का, यावर मी सातत्यानं प्रयोग करत होतो. परमनंट विलाज कोणता आहे, जो जास्त कालावधीचा आहे किंवा खर्चिक आहे, तर तो म्हणजे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं, कणरचना तयार करणं, गांडूळं विकसित करणं. सोबत एखाद्या वेळेस तुम्ही शेतामध्ये चर खोदू शकता किंवा नाली काढू शकता, त्याच्यामध्ये दगड टाकून ते बुजू शकता. असं पण शेतामधलं पाणी बाहेर काढता येऊ शकतं. तो भाग वेगळा, पण हे जरा जास्त खर्चिक आहे आणि लॉंग टर्मचा देखील विषय आहे. पण असं काही करता येईल का, आत्ता पाऊस जास्त झाला आहे, पाणी जास्त झालं शेतामध्ये, तर लगेच लगेच पिकांना रिलीफ देता येईल, यावर मी अभ्यास करत होतो. बरीच महिने झाले हे सगळं सुरू होतं आमचं. पण हे सगळं वाचन करत असताना, रिसर्च करत असताना मी पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं. सतत मनामध्ये तेच चिंतन, तोच विषय सुरू होता. कारण याही वर्षी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या मात्रेमध्ये पिकांचं नुकसान झालं जास्त पाणी झाल्यामुळे. लोकांच्या आदरकी सडल्या, लोकांच्या कापसांची पाती गळाली, आपल्या डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. खूप साऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं अति पाण्यामुळे. हा विषय आणखीन डोक्यामध्ये जास्तच माझ्या शिरला होता. पण ते म्हणतात ना, की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे हात धुवून लागता, सतत अभ्यास करता, सतत रिसर्च करता, प्रयोग करता, त्यावेळेला परमात्मा देखील तुम्हाला मदत करतो. आणि तसंच माझ्या बाबतीत घडलं की ते माझं डेडिकेशन असल्यामुळं त्यांना अचानक एक गोष्ट माझ्यासमोर आणली. मी नियमितपणानं सातत्यानं प्राचीन ग्रंथांचं वाचन करत असतो शेती विषयामधल्या. नियमितपणानं आधुनिक जे काही संशोधन झालेलं आहे 1940च्या नंतर शेती विषयातलं, ते देखील मी वाचत असतो आत्तापर्यंतचं. बऱ्याच जणांचे प्रकाश झालेले जनरल वाचत असतो. खूप साऱ्या गोष्टी मी सातत्यानं करत असतो, कारण अपडेट राहणं फार गरजेचं आहे शेतीमध्ये. नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं फार गरजेचं आहे. हेच मी शेतकऱ्यांना देखील सांगत असतो आपल्या, किंवा तुम्ही सातत्यानं शिबिरं करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा, टचमध्ये राहा, फार गरजेचं आहे. जे शेतकरी टचमध्ये नाही राहत ना, जे अभ्यास करत नाही आहेत ना, त्यांना मी परत सांगतो, किमान आपलं शिबिर तरी करत राहा सातत्यानं. तिथे जॉईन होत राहा. ऑनलाईन असेल ऑनलाईन, निवासी असेल निवासी. वेळ कोणाला निघत नसतो, वेळ काढावा लागतो. ते केलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही चिंतन मनन करत असताना, त्यावेळेला तुम्हाला गोष्टी उलगडायला लागतात आणि त्यावेळेला परमात्मा देखील मदत करतो. आणि हीच गोष्ट माझ्या बाबतीत देखील घडली. डोक्यामध्ये विचार तर होताच की हे अति पाणी व्हायले, हे अति पाण्याला प्रश्न काय, त्याला उत्तर काय, हे मी सातत्यानं शोधत होतो. काही जणांच्या जमिनीत अशा असतात की जिथून पाण्याचा निचराच होत नाही, तर आम्ही चोपणाच्या जमिनी म्हणतो. त्या जमिनीतून पाणी लवकर बाहेर निघतच नाही, तिथं वापसाच लवकर होत नाही. मग काय करायचं अशा परिस्थितीमध्ये? तर ग्रंथांचं वाचन करत असताना एका ठिकाणी मला एक श्लोक सापडला आणि त्या श्लोकामध्येच मला त्याची सर्व उत्तरं सापडली. त्या श्लोकांवरतीच मी चिंतन मनन करायला लागलो. त्या श्लोकावरतीच मागचे जवळपास 6 महिने झालं मी अभ्यास करत होतो, रिसर्च करत होतो, प्रॅक्टिकल प्रयोग करत होतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात लागल्या. काय आहे तो श्लोक? तर तो हा खाली श्लोक आहे, वाचा एकदा सर्वांनी. काय अर्थ आहे बरं या श्लोकाचा? या श्लोकाचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला शेतामध्ये जास्त प्रमाणात पाणी होतं, पाण्याचा निचरा होत नाही,
त्यावेळेला पिकांना अपचन होतं आणि अशा परिस्थितीमध्ये पिकांना तुम्ही जर दही आणि भात मिसळून शेतामध्ये जर टाकला तर झाडांना लगेचच्या लगेच रिलीफ मिळतो. ते लगेच चांगली व्हायला लागतात, ते लगेच चांगली कामं करायला लागतात, शेतामध्ये नुकसान होत नाही. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, ह्याला पाण्याचा निचरा व्हावा म्हणून आम्ही काय काय केलं. अरोबिकचा विचार केला आम्ही. ते नवीन एक खत आले जिप्सम नावाचं, ते देखील आम्ही शेतामध्ये टाकलं. हजारो कुटाने केले, ते EM सोल्युशन टाकलं, बऱ्याच गोष्टी केल्या, तरी पण आमच्या शेतामध्ये रिझल्ट नाही मिळाला चांगला. आणि माऊली हे काय सांगतात प्राचीन ग्रंथांमधलं, की दही आणि भात टाका आणि पिकांना चांगला रिलीफ मिळेल. हो मित्रांनो, दही आणि भात अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तात्काळ पिकांना शेतामध्ये रिलीफ मिळतो. पाणी जास्त झाल्याच्या नंतर पिकांचं नुकसान होत नाही, पिकं अन्नद्रव्य घेऊ शकतात, पिकं चांगल्या प्रकारे काम करू शकतात. कसं काय बरं? त्याला काय सायंटिफिक रिझन आहे? खूप मोठा आणि जबरदस्त सायंटिफिक रिसर्च आहे या पाठीमागे. आधुनिक काळात देखील या विषयावरती लोकांनी रिसर्च केलेला आहे, पण जरा ते वेगळ्या पद्धतीने केलं. दोघांचा संगम नाही आहे. एका ठिकाणी दह्यावरती रिसर्च झालेला आहे, एका ठिकाणी भातावरती म्हणजे तांदळावरती रिसर्च झालेला आहे. आणि दोघांचा संगम हा प्राचीन कालखंडामध्ये शास्त्रामध्ये घालून दिलेला आहे. आता दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया असतात, ते सगळ्यांना माहिती आहे. त्याचे विविध प्रकार देखील आहेत. हे अनारोबिक कंडिशनमध्ये काम करतात. म्हणजे काय नेमकं? तर ऑक्सिजन शिवाय काम करतात हे जमिनीमध्ये. यांना ऑक्सिजनची गरज नसते, प्राणवायूची गरज नसते यांना. हे प्राणवायूशिवाय देखील जगतात, काम करतात, उत्तम राहतात. आता ज्यावेळेस शेतामध्ये जास्त पाणी होतं म्हणजे नेमकं काय होतं? शेतामध्ये मातींच्या कणांमध्ये जी पोकळी असते, जी हवा असते ना, ती बाहेर निघून जाते, त्या ठिकाणी पाणी भरतं. आणि मातींच्या कणांमध्ये हवा मोकळी न राहिल्यामुळे, पाणी भरल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी जे जीवाणू काम करतात, त्या जीवाणूंना ऑक्सिजन मिळत नाही, हवा मिळत नाही, त्याच्यामध्ये जीवाणू चांगल्या प्रकारे काम करू शकत नाहीत. परिणामी पिकांना अन्नद्रव्य मिळत नाहीत आणि अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे बाकी सगळं नुकसान आपलं होतं, उत्पादन घटतं. मग सिंपल आहे. असे काही बॅक्टेरिया आहेत का, असे काही जीवाणू आहेत का की जे ऑक्सिजन शिवाय देखील काम करू शकतात? मातीच्या कणांमध्ये जी हवा होती त्या ठिकाणी पाणी भरलं, त्या पाण्याच्या कंडिशनमध्ये देखील काम करू शकतील? तर हो आहे. असे कोणते जीवाणू आहेत? फक्त दह्यामधले आहेत. अजून पण आहेत, बरेच जीवाणू आहेत असे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आढळतात. आता रायझो सगळ्यांना माहिती आहे काय करतो? नायट्रोजन देतो. तर हा रायझो जास्त मात्रेत विकसित करण्यासाठी आधुनिक काळामध्ये लॅबमध्ये जे त्याला अन्नघटक वापरले जातात त्या रायझोला खाण्यासाठी आणि त्यांची वाढ करण्यासाठी लॅबमध्ये, तर ते अन्नघटक कोणते आहेत? तर ते तांदूळ आहे आपला, भात आहे आपला. रायझो हा जीवाणू भातावरती सगळ्यात जास्त विकसित होतो, तो वाढतो. लॅबमध्ये सिद्ध आहे. मी बऱ्याच शास्त्रज्ञांनी चर्चा केली, बऱ्याच जणांशी बोललो, बऱ्याच तज्ज्ञांचं देखील मत घेतलं मी, ओपिनियन घेतलं मी बऱ्याच जणांचं, प्रॅक्टिकल काही गोष्टी बघितल्या सुद्धा मी. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, जर शेतामध्ये रायझो वाढवायचा आहे आपल्याला तर काहीच नाही, भात शेतामध्ये फेका फक्त, तो ऑटोमॅटिक वाढतो. रायझो हा नायट्रोजन पुरवतो आणि दह्यामधले जीवाणू म्हणजे तांदूळ आणि दही एकत्र मिक्स करून का बरं द्यायला सांगितलं? कारण ह्याच्यापासून जे जीवाणू विकसित होणार आहेत ते सगळे जीवाणू हे ऑक्सिजन शिवाय काम करतात, प्राणवायू शिवाय काम करतात शेतामध्ये. आणि हे जर मोठ्या मात्रेत आपल्या शेतामध्ये जर वाढले, मग पाऊस कितीही होऊ द्या, शेतामध्ये नुकसान होत नाही. शेतामध्ये नुकसान होण्याचं कारणच हे आहे की जे सध्या आपल्या जमिनीमध्ये जीवाणू आहेत ते जीवाणू ऑक्सिजन सोबत हवेसोबतच काम करतात आणि पिकांना अन्नद्रव्य देतात. आता नेमकं हेच आमच्या शेतकऱ्यांना माहित नाहीये की जमिनीमध्ये जीवाणू काम करतात. तुम्ही टाकलेली खतं हे जीवाणू देतात. बऱ्याच जणांना आणखीन हेच माहित नाहीये. जर जीवाणूंनी काम नाही केलं तर पिकांना खतं मिळत नाहीत, त्यांनी काम केलं तरच मिळतात. आता खूप डीप विषय आहे, तेवढं मी खोल जाणार नाही, पण एवढंच सांगतो मित्रांनो की प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे, प्रत्येक गोष्टीला उत्तरं आहेत. जर शेतीमध्ये तुम्ही ती शोधली तर, तुम्ही त्या पद्धतीने काम केलं तर, तुम्ही तयारी ठेवा स्वतःच्या मनाची काम करायची.
शेती असा विषय आहे ना की तुम्ही जर मनाने झोकून देऊन जर काम केलं ना तर खूप सारी उत्तरं तुम्हाला मिळतात.